नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. आनंद आश्रमात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी. ठाण्यात साकारणार वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय. आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी घेतला महसूल शिबिराचा लाभ. तमाम शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या ठाण्यातील टेंबिनाका येथील आनंद आश्रमामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत गुरुपौर्णिमा साजरी केली. शहरातील आनंदाश्रम इथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या खोलीत जाऊन त्यांच्या वापरातील वस्तूंवर फुलं वाहून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केलं. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावरही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळेला शिवसेनेचे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी शाल, पुष्पगुच्छ आणि चाफ्याची फुलं देऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळेला आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, मीनाक्षी शिंदे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे ठाण्यासह संपूर्ण राज्यभरातून आलेले प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुंबईतील प्रसिद्ध जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर ठाणे शहरातही निसर्ग, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाचा अनोखा संगम घडवणारे अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील आरक्षण क्रमांक 4 मौजे चितळसर मानपाडा येथील सुमारे 10 हेक्टर जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील महानगरपालिकांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अनुदान दिलं जातं. त्याअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे शहरातील विविध विकास कामांसाठी शासनानं मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून त्यामध्ये या वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या विकासाचाही समावेश करण्यात आला आहे. मुंबईतील जिजामाता भोसले उद्यानाप्रमाणे ठाणेकरांना निसर्गाच्या सानिध्यात विरंगुळा मिळावा, मुलांना जैवविविधतेची ओळख व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार नव्या पिढीमध्ये रुजवावेत या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. चितळसर मानपाडा परिसरातील सर्वे क्रमांक 51A11 येथील जागेवर प्रस्तावित या प्रकल्पामुळे ठाणे शहराला एक नवे ग्रीन डेस्टिनेशन मिळणार आहे. विविध प्रजातींच्या वनस्पतींचं संवर्धन, पर्यावरणविषयक जनजागृती, जैवविविधतेचं दर्शन आणि नागरिकांसाठी दर्जेदार विरंगुळ्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. भविष्यात ठाण्याची ओळख वाढवणाऱ्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये या उद्यानाचा समावेश व्हावा या दृष्टीनं त्याचा दर्जेदार विकास केला जाईल. या प्रकल्पामुळे चितळसर मानपाडा परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच ठाण्याच्या पर्यटन क्षमतेलाही नवी चालना मिळणार आहे. ठाणेकरांना मुंबईत जाऊ लागू नये, ठाण्यातच कुटुंबासह निसर्ग, जैवविविधता आणि विरंगुळ्याचा समृद्ध अनुभव मिळावा हेच या प्रकल्पामागचं उद्दिष्ट आहे, असंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल विभागाच्या वतीनं राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरिकांना विविध महसूल सेवा, दाखले आणि योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमातून राज्यातील सुमारे 10 लाख कुटुंबांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून ठाणे जिल्ह्यात तब्बल 76,000 नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ठाण्यात आयोजित महसूल विभागाच्या विशेष शिबिराला बावनकुळे यांनी भेट देऊन विविध विभागांकडून उभारण्यात आलेल्या स्टॉल्सची पाहणी केली. यावेळेला नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा आणि योजनांची माहिती देण्यात आली. शेतकरी, आदिवासी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. शिबिराला मोठ्या संख्येनं नागरिक आणि लाभार्थी उपस्थित राहून महसूल विभागाच्या सुविधांचा लाभ घेतला. आमदार संजय केळकर यांच्या विधानसभा मतदारसंघात 8,000 नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्याबद्दल बावनकुळे यांनी केळकर यांचं कौतुक केलं. जिल्ह्याचा उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उदाहरण संजय केळकर यांनी घालून दिलं आहे, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाढदिवस साजरा करण्याऐवजी सेवा कार्याला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सेवा उपक्रम राबवण्याची कल्पना पुढे आली आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
दरम्यान भाजपाच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या उपक्रमाला सुरुवात केली असून रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न असल्याचं बावनकुळे म्हणाले. शिबिरानंतर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना बावनकुळे यांनी महसूल विभागातील जुन्या पद्धती आणि ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल करण्याच्या दिशेनं शासन काम करत असल्याचं सांगितलं. महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यावर शासनाचा भर असल्याचं ते म्हणाले. ठाणे जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी महसूल विभागानं महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. कल्याण आसनगाव चौथ्या रेल्वे मार्गासाठी जमीन, बाबगाव येथे भाजीपाला बाजारपेठेसाठी जागा, ठाणे आरटीओसाठी जागा तसंच 13.73 हेक्टर जमीन कांदळवनासाठी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत असून जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ हे उत्तम काम करत असल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं. राज्यातील प्रशासन गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्यासाठी महसूल विभाग पुढाकार घेत असल्याचं त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजिन यांच्या संयुक्त विद्यमानं माझे घर माझे बाप्पा या अभिनव उपक्रमांतर्गत विनामूल्य गणेशमूर्ती कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम 2026 आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्वतः तयार करण्याचं प्रशिक्षण नागरिकांना दिलं जाणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जाणार आहे. ही कार्यशाळा ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवार आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचं ठिकाण TMC शाळा क्रमांक 19-20 नौपाडा ठाणे असून सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 6 अशा 2 सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी नोंदणीसाठी देण्यात आलेला QR कोड स्कॅन करावा. सहभागी होताना 2 लहान आकाराचे कागद, जुनी वृत्तपत्र किंवा टिश्यू पेपर, मूर्ती कोरण्यासाठी कार्डबोर्ड किंवा कोणतंही हार्डबोर्ड, 20 बाय 20 सेंटीमीटर आकाराचा एक पाट आणि एक वाटी स्वतः सोबत आणावी. ठाणे महापालिकेनं स्वतः सर्व नागरिक, विद्यार्थी, पालक आणि गणेश भक्तांना या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकानं स्वतःच्या हातानं शाडू मातीची गणेशमूर्ती तयार करून माझं घर माझा बाप्पा, श्रद्धा, संस्कार आणि आनंदाचा संगम ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी असं आवाहन यावेळेला करण्यात आलं. धोकादायक ठरलेल्या शाहू मार्केटच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मंगळवारी ठाणे महापालिकेच्या महासभेत चांगलाच गाजला. जागेच्या मालकीपासून ते बायोमेट्रिक सर्वेक्षणापर्यंत अनेक गंभीर मुद्द्यांवर भाजपासह विविध पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. मूळ गाळेधारकांना डावलून पोटभाडेकरूंना लाभ देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सभागृहात करण्यात आला. शाहू मार्केटची धोकादायक इमारत पाडून तिथे नवीन व्यापारी संकुल आणि सार्वजनिक पार्किंग उभारण्याचा पालिकेचा प्रस्ताव असून त्यासाठी गाळेधारकांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र बायोमेट्रिक सर्वेक्षणादरम्यान तब्बल 35 गाळ्यांचे पालिकेची पूर्वपरवानगी न घेता हस्तांतरण झाल्याचं समोर आल्यानं हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. शिंदे सेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी रस्ता रुंदीकरणासाठी गाळे गमावलेल्या जुन्या ठाणेकरांना न्याय देण्याची मागणी केली आहे. विकास रेपाळे यांनी जागेच्या मालकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पालिकेची मालकी नसल्यास पुनर्विकासासाठी निविदा कशी काढली असा सवाल केला. शिंदे सेनेचे गटनेते पवन कदम यांनी पात्र गाळेधारकांवर अन्याय होऊ नये यासाठी सर्व संबंधितांना एकत्र बोलावून तोडगा काढण्याची सूचना केली. चर्चेदरम्यान सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. अखेर हणमंत जगदाळे यांनी प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी आणि बहुमतानं शाहू मार्केट पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मुंबई महापालिकेतील महापौर आणि पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरून राजकीय चर्चा सुरू असतानाच ठाणे महापालिकेतही वाहनाचा मुद्दा चर्चेत आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कामानिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळेला पालिकेच्या विरोधी पक्षनेते अशरफ पठाण यांना पालिकेच्या वतीनं देण्यात आलेल्या वाहनातून आव्हाड महापालिका मुख्यालयातून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतील या वाहनांचीही चर्चा रंगली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्कीच सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता
तर मग पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.